नमस्कार, नादिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, प्रचंड उष्णता होत आहे. अशा वेळेस आपल्याला थंड प्यावंसं वाटतं आणि थंड पेयामध्ये सर्वात आधी लक्ष वेधलं जातं ते म्हणजे लस्सीकडे. त्यातली त्यात पंजाबची स्पेशल मँगो लस्सी. ही लस्सी प्यायला अतिशय उत्कृष्ट आहे, तशीच बनवायला अगदी सोपी. अगदी थोड्याशा साहित्यामध्ये घरीच आपण रेस्टॉरंट सारखी मँगो लस्सी सहज बनवू शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा. मँगो लस्सी बनवण्यासाठी 2 मोठ्या मँगोचा आतील गर काढून घेतला आहे. त्याचसोबत 1 कप दही म्हणजे 200 ग्राम दही, 5 ते 6 आईस क्यूब, 50 ग्राम साखर, मिक्स ड्रायफ्रूट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता. इथे मी फ्रुटी सुद्धा घेतली आहे. ड्रायफ्रूट मध्ये काजू, बदाम, पिस्ता तसंच मनुके असे ड्रायफ्रूट मी घेतले आहे. आता आपण लस्सी बनवायला घेऊया. सर्वात आधी मिक्सरच्या जार मी मँगोचा गर टाकत आहे. त्याचसोबत आपण यामध्ये जे आपण 200 ग्राम दही घेतलं आहे, एक मोठी वाटी दही घेतले, ते दही टाकत आहोत. तुम्ही मँगोचा गर आधी मिक्सरला एकदा फिरून नंतरही दही टाकू शकता, पण मी इथे डायरेक्ट सगळं सोबतच करत आहे. यासोबत मी इथे साखर टाकली आहे, जवळपास 50 ग्राम साखर टाकली आहे. तुम्ही साखरेऐवजी मध सुद्धा वापरू शकता. त्यासोबत यामध्ये 3-4 आईस क्यूब टाकत आहे. आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत, पण मिक्सरला फिरवताना हे एकदाच फिरवायचं नाही. यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि हे मिक्सरला फिरवायचं आहे. कसं फिरवायचं आहे मी ते तुम्हाला पुढे सांगतच आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी मिक्सरला फिरवत आहे, पण मिक्सर सुरू बंद करत आपल्याला हे फिरवायचं आहे. मिक्सर एकदा जास्त वेळ चालवायचं नाही, त्यामुळे लस्सी ही पातळ होऊ शकते. तुम्ही पाहू शकता इथे आपली लस्सी तयार आहे आणि लस्सी एकदम परफेक्ट बनली आहे. फारशी पातळ झालेली नाही, परफेक्ट अशी घटसर लस्सी बनली आहे. त्यामुळे तुम्ही मिक्सरला अलगद ही लस्सी काढून घ्यायची. आता आपण ही सर्व करायला घेऊया. यामध्ये मी थोडेसे आईस क्यूब टाकत आहे आणि त्यावर आपण लस्सी टाकूया. तुम्ही पाहू शकता इथे परफेक्ट लस्सी तयार आहे. तुम्हीही अशीच पिऊ शकता किंवा यामध्ये अगदी 2 थेंब विलायची सिरप टाकून त्याची टेस्ट तुम्ही वाढवू शकता. परफेक्ट अशी लस्सी तयार आहे. यावर आपण ड्रायफ्रूट टाकूया. त्याचसोबत थोडीशी तुटी फ्रुटी. मस्त आहे ना, एकदम परफेक्ट. दिसायला एक नंबर भारी, तशीच चवीला अप्रतिम. उन्हाळ्यामध्ये शरीराला अतिशय थंडावा देणारी, तोंडाची चव वाढवणारी, तशीच आरोग्यासाठीही फायदेशीर. तुम्ही एकदा ही लस्सी केली तर वारंवार कराल. त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा. नादिप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.